आली आली भाग्यलक्ष्मी, लवकरच तुझी तुरुंगातून सुटका होणार आहे। भाऊ नावाचा माणूस तुला सोडवायसाठी येईल, त्याला नाही म्हणू नगस। तो जे म्हणल ते कर। संजयला 24 तास गुंगीत ठेवायचंय, किमान तुमचं लग्न होईपर्यंत तरी। त्याला दर 12 तासांनी तुला औषध द्यावं लागणार आहे, ज्यामुळे संजय तुम्ही सांगितलं तसं जय हो बाप्पाजी, जय हो। काय झालं जंत्री? हा मला बाप्पाजींनी आता दृष्टांत दिला। दृष्टांत दिला? हो। अहो मी तर त्यांचा परम भक्त, मग मला सोडून तुम्हाला कसा काय दृष्टांत दिला? अरे ते तुलाच देणार होते, मग पण तू इतकी बडबड करत होतास आणि मी शांतपणे ध्यान धारणा करत होतो, तर ते माझ्यावर प्रसन्न झाले। बाबा कदम, उद्या तू कोर्टात तुझ्यावर आळ घेतलास की मी सुटणार, आणि मी सुटलो की माझी सगळी यंत्रणा वापरून तुला बाहेर काढणार। वा! तुम्ही इथून बाहेर गेल्यावर मला सोडवला ना, तर तुम्ही जाणार माझ्या घरी। बहीण मानलाय ना तिला? हा? माझ्यावर आळ घेतो, माझ्यावर संशय घेतो? नाही घेणार, जा, मी बाहेर नाही पडत आता। जा मर, आपण दोघे चढूया आतमध्येच। नाही जंत्रे साहेब, मी आता आयुष्यात कधी तुमच्यावर संशय घेणार नाही। मी उद्या कोर्टात जाणार आणि सगळा चोरीचा आरोप माझ्यावर घेणार। किती काळजी करता तुम्ही माझी काकू, अगदी आईसारखी काळजी करता। आज माझी आई नाहीये, पण तुम्ही खरं आज मला कळलंय प्रेम काय असतं म्हणजे। माझी काळजी करून त्यांची काय अवस्था झाली असेल। शिवाय शिवाय मी आई होणार आहे ही बातमी मी त्यांना कधी सांगते असं झालंय। तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, तुमचे आभार कसे मानू मी। थांबा, माझी सोन्याची बांगडीच ठेवते। हा म्हणतो याचा बबलीकडे काहीतरी महत्वाचा काम, पण हा बबलीला जेलमधनं बाहेर काढू शकेल काय? हा एसीपी मेंद्रे साहेबांना पटवू शकेल काय? छोटू कसला विचार करतोय? तुला माहित असेल तर सांग ना, बबली कुठे आहे? ए भाई, त्याला माहिती आहे बबली कुठे आहे ते, पण त्यासाठी तुला आपलं एक काम करायला लागेल। एसीपी मेंद्रे साहेबांना भेटायला यायला लागेल आपल्या बरोबर। एसीपी महेंद्रे? हा, मी ओळखतो त्यांना, जाऊया ना आपण भेटायला। आई शपथ, तू ओळखतोस? कामच झाला, आपल्याला माहिती आहे बबली कुठे आहे ती। माझं तळेगावच्या बंगल्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे असं दिसतंय। काय सूर्य, असं निघून का आलास तू एकदम? तुला कळत कसं नाहीये? तर काय कळत नाहीये मला? त्या चित्राला आणि त्या लालनला ते सगळे दागिने कशाला दाखवत होतीस? आणि वरती आपल्या घराचं सगळं सांगत होतीस। अरे असं काय करतोयस? ती चित्रात आपल्या या घरची सून नाही का होणार? आज ना उद्या तिला हे सांगावंच लागणार आहे ना। त्या चित्राचं मी समजू शकतो ग, पण ती तिची मामी असली विचित्र बाई आहे। काय काय घाणेरडी तिची नजर आहे माहिती? ते घोडे किंकाळल्यासारखी हसते। माझी काळजी करत असते। हात आकाशाचा, आणि जेव्हा त्यांना हे कळेल की बाबा होणार आहे, तेव्हा त्यांना खूप आनंद होईल। आज वाटते मला आमच्या दोघांच्या बाळामुळे आमचं प्रेम कायम टिकेल। सूर्य मला हवे। आई भिराई, आता कुठलाही अडथळा नको। आली आली भाग्यलक्ष्मी,